नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी घेत आहेत आणि आता जुलैचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे, परंतु काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कदाचित जमा झाले नसतील। याचं कारण काय असू शकतं किंवा कुठल्या अशा महिला आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, तर काय काय अपात्रता आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की जर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नसेल तर याचं कारण काय असू शकतं। तर सर्वात पहिली अपात्रता आहे मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर दुसरी अशी अपात्रता आहे मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असेल, म्हणजेच काय, जर तुमच्या कुटुंबामधून कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असेल किंवा इन्कम टॅक्स फाईल करत असेल तर या योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। तर तिसरी अपात्रता अशी आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। म्हणजेच जर तुमच्या कुटुंबातील कोणी कर्मचारी, गव्हर्नमेंट कर्मचारी असेल किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये जर काम करत असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर नेक्स्ट अपात्रता अशी आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला जर या व्यतिरिक्त कुठल्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असणार आणि त्या योजनेची रक्कम ही 1500 किंवा ₹1500 जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। त्यानंतर नेक्स्ट अपात्रता अशी आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, अशा लोकांना, अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। नेक्स्ट अशी अट आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत, अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत। त्यानंतरची लास्ट आणि शेवटची अपात्रता अशी आहे की जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर 4चाकी वाहन हे नोंदणीकृत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। फक्त यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे, ट्रॅक्टर अलाउड आहे। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे 4चाकी वाहन कुठलंही असेल तर या योजनेसाठी तुम्ही अपात्र आहात। तर ही होती एक लिस्ट की कुठल्या कुठल्या अशा महिला आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत। जर तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला नसेल तर कदाचित तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, म्हणून ही अपात्रतेची लिस्ट मी तुमच्या समोर जारी केलेली आहे। तर मित्रांनो, ही पूर्ण लिस्ट जी आहे ती ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून घेतली आहे। तिथे संपूर्ण माहिती याबद्दल दिलेली आहे। धन्यवाद।